किंग ऑफ गुड टाइम्स अशी शिखी मिरवणारे किंगफिशर कंपनीचे मालक विजय मल्ल्या आता किंग ऑफ बॅड टाइम्स बनलेत। एकेकाळी ऐशोआरामी लाईफ जगणारा हा अब्जाधीश उद्योजक आता त्यांचंच साम्राज्य लयाला जात आहे। स्टेट बँक ऑफ इंडियासह तब्बल 13 बँकांचं सुमारे 9,000 कोटी रुपयांचं कर्ज त्यांनी थकवलंय। मल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करावा आणि खटल्याच्या सुनावणीच्या वेळी त्यांनी कोर्टात हजर राहावं अशी मागणी करणारी याचिका सर्व बँकांनी सुप्रीम कोर्टात केली आहे। मात्र बँकांना खूपच उशीर झालाय, कारण मल्ल्या गेल्या 2 मार्च रोजीच भारताबाहेर गेलेत अशी माहिती अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात दिली। मल्ल्या यांनी विविध बँकांचे 9,000 कोटी रुपयांचं कर्ज थकवलंय। मात्र जगभरात त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची किंमत कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे असंही अॅटर्नी जनरलनी कोर्टात सांगितलंय। दरम्यान सुप्रीम कोर्टानं या सुनावणीवेळी बँकांनाही चांगलंच खडसावलंय। करोडो रुपयांची थकबाकी असताना विजय मल्ल्यांना बँकांनी नवीन कर्ज कसं दिलं? तारण मालमत्तेच्या 10 पटीनं अधिक कर्ज मल्ल्यांना कसं देण्यात आलं असा सवाल कोर्टानं केलाय। पासपोर्ट जप्ती प्रकरणी मल्ल्यांनी 2 आठवड्यात उत्तर द्यावं अशी नोटीस सुप्रीम कोर्टानं आता बजावली आहे। या प्रकरणी येत्या 30 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे। 1983 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी विजय मल्ल्या युबी ग्रुपचे चेअरमन झाले। 1999 मध्ये त्यांनी किंगफिशर स्ट्रॉंग बिअरचा ब्रँड बाजारात आणला, तो आजही चांगलाच खपतोय। त्यानंतर राज्यसभा खासदार, किंगफिशर एअरलाइन्स, शॉ बॅलेस कंपनीची खरेदी, फॉर्म्युला 1 टीमची खरेदी, आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचे मालक अशी एकाहून एक मोठी उड्डाणं मल्ल्यांनी घेतली। सुंदर ललनांची किंगफिशर कॅलेंडर पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जायचे। मात्र मदिरा आणि मदिराक्षींच्या जीवावर मल्ल्यांनी उभं केलेलं साम्राज्य लयास जाताना पाहण्याची वेळ नियतीनं त्यांच्यावर आणली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।